हॅलो गाईज, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हा व्हिडिओ बघा. नमस्कार, माझे नाव अमोल राजेंद्र वाजे. मी एक रनर आहे. तर मला रनिंग करताना खूप साऱ्या इंजरी वगैरे व्हायच्या व काय करावं मला समजत नव्हतं. खूप साऱ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट वगैरे पण केली, पण काही रिझल्ट भेटत नव्हता. त्यातच मला यूट्यूबवरती बर्कलेस चॅनलचे काही व्हिडिओज भेटले व काही मी त्यांच्याकडून टिप्स घेतल्या. तर त्यांच्या टिपनी त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी काही प्रोटीनचा वापर केला. तर त्यांनी मला व्हे प्रोटीनचा हा डब्बा खायला लावला. त्याचे नाव आहे नॅचरोटीन. नॅचरोटीन व्हे प्रोटीन हा खूप चांगला प्रकारचा डब्बा आहे. यांनी मला त्याचा यूज करायला लावला आणि मला 3 ते 4 दिवसातच त्याचा रिझल्ट भेटू लागला व माझा आता म्हणजे काहीच इंजरीचा प्रॉब्लेम येत नाही आहे आणि माझे प्रोटीन इंटेक पण पूर्ण होत आहे. तर थँक्स टू बर्कलेस चॅनल. असाच सपोर्ट करत राहू आम्ही तुम्हाला. थँक्यू. तर गाईज, तुम्ही माझा चॅनल एक्सप्लोअर केला जास्त तर तुम्हाला हा व्हिडिओ सापडेल. ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आते भावाला प्रोटीन मिसकन्सेप्शनपासून दूर केलेलं आहे काही इन्फॉर्मेशन देऊन. म्हणजे ना, त्याच्या फार चुका व्हायच्या प्रोटीन कॅल्क्युलेशन करताना. सो वन्स त्याला चुकांचं रिअलायझेशन झालं तेव्हा त्याला असं समजलं की आपल्या डाएटमध्ये फारच कमी प्रोटीन आहे. आणि ॲज यू नो की तो पोलीस भरतीची तयारी करतो आहे आणि फार ट्रेनिंग कठोर असल्यामुळे त्याचे हातपाय इतके दुखत होते. इवन मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही स्टोरी शेअर केलेली आहे त्याची, की त्याला काहीही करून उपाय सापडत नव्हता की कसं मी माझं हे दुखणं थांबवू शरीराचं. आणि हे शरीराचं मसल पेन वगैरे तर होतच होतं, पण ॲडिशनली सोबतच मी जेव्हा त्याला सांगितलं की तू अगदी प्रोटीन डेफिशियंट आहे आणि विथ प्रूफ्स, तेव्हा त्याच्या मनामध्ये फार स्ट्रॉंग इच्छा झाली प्रोटीन पावडर विकत घेण्याची. आणि कसं तसं आम्ही दोघांनी मिळून त्याच्या फॅमिलीला कन्व्हिन्स केलं प्रोटीन पावडर घेण्यासाठी. आणि वन्स ही बाईड दिस, म्हणजे जेव्हा त्यानं हे प्रोटीन पावडर घेतली, कन्झ्युम करायला सुरुवात केली, 2-3 दिवसामध्येच तो डायरेक्ट स्वतःहून व्हिडिओ बनवतोय त्याची रिॲक्शन म्हणून. मला 3 ते 4 दिवसातच त्याचा रिझल्ट भेटू लागला. मी त्याला कधी असं स्वतःहून रिव्ह्यू दे असं नाही बोललो, बट त्याने स्वतःहून व्हिडिओ बनवला. इट मीन्स की त्याला ॲक्च्युअली रिअल लाईफ रिझल्ट्स भेटले आहे. बट गाईज, व्हॉट इफ आय टेल यू की हे रिझल्ट्स त्या प्रोटीन पावडरमुळे भेटलेच नाही. म्हणजे बरेच जण विचारतात की प्रोटीन पावडर घेतल्यानंतर, इवन मला अमोल म्हणजे माझा आत्तेभाऊ त्यानेसुद्धा विचारलं की तू प्रोटीन पावडर कन्झ्युम करतोय बऱ्याच दिवसापासून, तुला काही रिझल्ट्स वगैरे भेटला की नाही. म्हणजे रिझल्ट्स विचारणे हा इटसेल्फ चुकीचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणशाल प्रोटीन पावडर घेतल्यानंतर अमोल त्याचे रिझल्ट्स सांगतोय, वेअरॅज तू म्हणतोय की रिझल्ट्स भेटती नाही. आय विल एक्सप्लेन व्हॉट इज दिस. ॲज मी तुम्हाला म्हणालो की त्याला जे रिझल्ट्स आहे ते प्रोटीन पावडरमुळे भेटले नाही, हे खरं आहे. त्याला ते रिझल्ट्स प्रोटीन पावडरमुळे बिलकुल भेटलेले नाही. कारण आपल्या मनामध्ये बराच गैरसमज आहे की प्रोटीन पावडर एक सप्लिमेंट आहे. इवन मी पण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की प्रोटीन सप्लिमेंट, बट ते ॲक्च्युली सप्लिमेंट नसून ते एक जस्ट फूड आहे. एक पनीरचं पाणी आहे, एक पनीरच्या पाण्याची पावडर आहे, दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त ते दुसरं काहीही नाही आहे. मला सांगा, तुम्ही जर सफरचंद खायला सुरुवात केली पहिल्यांदा लाईफमध्ये, तुम्हाला कोणी असं विचारले व काय वाटेल की काय रिझल्ट भेटले सफरचंद खाऊन पहिल्यांदा? तुम्ही म्हणशाल काय रिझल्ट भेटणार आहे, सफरचंद असतं, एक फूड असतं, ते खाल्ल्यानंतर काय असं विजिबल थोडी असतं रिझल्ट्स वगैरे, राईट? सेम ॲनॉलॉजी तुमच्या व्हे प्रोटीन पावडरवरती ॲप्लाय होते. ती खाल्ल्यानंतर अमोलला रिझल्ट्स भेटला, बट तो रिझल्ट ती प्रोटीन पावडर घेतल्यामुळे नाही, किंवा त्या ब्रँडची किंवा स्पेसिफिकली ती प्रोटीन पावडर घेतल्यामुळे त्याला रिझल्ट्स भेटले नाही. रिझल्ट भेटण्याचं खरं कारण होतं तो जो प्रोटीन डेफिशियंट होता त्याने त्याची प्रोटीन डेफिशियन्सी कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो डेली प्रोटीन रिक्वायरमेंट हिट करायच्या ट्रॅकवरती पहिल्यांदा लाईफमध्ये आला, त्यामुळे त्याला रिझल्ट्स विजिबल व्हायला लागले. आणि हे रिझल्ट्स त्या प्रोटीन पावडरमुळे नसून तर हे रिझल्ट्स आहे त्याने डेली प्रोटीन गोल कंप्लीट करायचा प्रयत्न केला त्यामुळे. आणि व्हे प्रोटीन इज जस्ट की त्या व्हे प्रोटीननी त्याला ते डेली प्रोटीन रिक्वायरमेंट्सचे गोल हिट करण्यामध्ये मदत केली, दॅट्स इट. हे व्हे प्रोटीन व्यतिरिक्त त्याने अंड्याचं प्रमाण वाढवलं असतं, मटण वगैरे खायला सुरुवात केली असती, किंवा दुसरे काही सोर्सेस वापरले असते प्रोटीन इंटेक कंप्लीट करण्यासाठी, तर सिमिलरली त्याला रिझल्ट्स हाच भेटला असता. म्हणजे त्याचे जे मसल्स वगैरे दुखायचे प्रॉपर स्लीप घेऊन देखील, ते सुद्धा
व्हे प्रोटीन नसतं घेतलं दुसऱ्या याच्यावरती अवलंबून असता तो प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी बायो अवेलेबल प्रोटीन सोर्सेसवरती जर रिलाय असता व्हे प्रोटीनच्या व्यतिरिक्त तरीसुद्धा त्याला हेच रिझल्ट भेटले असते आणि तो सुद्धा म्हटला असता की हो माझं हातपाय दुखणे कमी झाले आहे, मसल्स दुखणे कमी झाले आहे. सो मला म्हणायचं हेच आहे ओव्हरऑल की प्रोटीन सप्लिमेंट इज नॉट अ सप्लिमेंट, इट इज अ फूड. म्हणजे त्याला जसं की अमोल बोलतो या व्हिडिओमध्ये की त्याला रिझल्ट भेटले बट प्रोटीन पावडरमुळे नाही तर त्याचे प्रोटीन गोल्स कंप्लीट झाले. हे मला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की जे मिसकन्सेप्शन आहे प्रोटीनला सप्लिमेंटच्या नजरेने बघायचं ते तुम्ही दूर केलं पाहिजे आणि प्रोटीनला जस्ट एका फूडच्या नजरेने बघितलं पाहिजे रॅदर दॅन एनी सप्लिमेंट की जे तुम्हाला काही इफेक्ट वगैरे आणून देईल. सो आणि दुसरं म्हणायचं तर आय एम फिलिंग हॅपी कारण मी असा एक्सपिरियन्स अनुभवत आहे आता, अशी फिलिंग अनुभवत आहे आता की म्हणजे असं वाटतं आहे मला मी ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये कोणाच्या तरी रिअली इन्फ्लुएन्स केलं आहे. म्हणजे माझ्या त्या इन्फॉर्मेशन देऊन कोणाचं तरी काहीतरी लाईफमध्ये चीज झालं हे मला आत्ता वाटतं आहे आणि या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हीसुद्धा इन्स्पायर होऊ शकता आणि यू कॅन टू buy a protein powder or get on your protein daily requirement goal completion. म्हणजे प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करायच्या गोलवरती तुम्हीसुद्धा या सिनारिओला या गोष्टीला बघून ऑब्झर्व करून एक इन्स्पिरेशन घेऊ शकता. सो दॅट्स इज अबाउट दिस व्हिडिओ. दिस वॉज द रॉ अँड रिअल ओपिनियन ऑफ माय ब्रदर. सो आय एम फीलिंग हॅपी अँड यू कॅन टू इन्स्पायर फ्रॉम दिस. थँक्यू.